एकदम मोकळी सुटसुटीत व मऊ अशी साबुदाणा खिचडी झाली आहे. तर चला आपण रेसिपी बघू. प्रथम एका कढईत तेल टाकून गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यातच अखंड मिरच्या टाकून तळून घेऊ. तळलेल्या मिरच्या खिचडीसोबत खायला छान लागतात. आता त्याच कढईत जिरे टाकून घेऊ. इथे मी मिरची दळून घेतलेली आहे, तर ती पण टाकून घेऊ. याने चव छान येते. सर्वत्र एकसारखी चव लागते व कलर पण छान येतो. नंतर इथे मी बटाटे टाकते. हे मी वाफून घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे बटाटे देखील टाकू शकता. आता हे छान एकसारखं परतून मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता इथं थोडंसं मीठ टाकून परतून घेऊ. आता इथे मी मस्त छानपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. कोथिंबीरने खूप छान अशी खिचडीला चव येते. आता मी भिजवलेला साबुदाणा इथे टाकून घेते आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जेवढा साबुदाणा परतवाल तेवढा तो छान खुसखुशीत लागेल आणि व्यवस्थित मऊ होईल मस्तपैकी छान. आता हे परतून झालं का मग याच्यात छानपैकी असं शेंगदाण्याचं कूट दळून ठेवलेलं आहे मी, ते टाकते आणि मस्तपैकी आपण 2-3 मिनटं ते परतून घेणार आहोत. आता आपण परत थोडे मीठ टाकू, कारण आपण अगोदर पण थोडे मीठ टाकलेले आहे बटाट्यांमध्ये. आपण चवीनुसार मीठ टाकायचे, जास्त टाकायचं नाही म्हणजे खारं होणार नाही. आता आपल्याला 2-3 मिनटं असं छानपैकी परतून सगळी साबुदाण्याची खिचडी वाफून घ्यायची म्हणजे छान लागेल. आता आपल्याला इथं 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर परत 2-3 मिनटं आपण अशी परतून घ्यायची आणि आपली खिचडी अशी एकदम तयार झालेली आहे. खूप सुटसुटीत अशी झाली आहे खिचडी, बघू शकता. आपण इथं छानपैकी अशी मस्त हिरवी मिरची दळून टाकलेली, त्याच्यामुळे सर्वत्र अशी छान चव लागणार आहे खिचडीला. आणि बराच वेळ आपण खिचडी कोणाकोणाची अशी गोळा झालेली चिकट होते किंवा कडक होते, तशी अजिबात आपली दिसत नाही आहे. खूप अशी छान खिचडी झालेली आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय.